या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. शाला माझ्या बायडीचा फोन आलेला असतो. जय बालाजी जय बालाजी. शाला आता तू किती दिन राहिले मायकीमध्ये. हे माझ्या सरला लय दर्द असते. शाला ते आपला कोयनी रेरा असते ना, ते मी लॉकरमध्ये ठेवायला चाललेलं असते. ते गावाला समजलं नाही पाहिजे आणि ते नेमका घोटाळा झाला. त्या हऱ्या नाऱ्याला समजलेला असतो. त्यामुळे मी आता गपचिप जाणार आहे आणि त्याला बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवणार आहे. हां हां, हे गावाल्याला समजायला नाही पाहिजे ना. हे बायडी, तू मायकेमध्ये किती दिवस रात्री तू इकडे येईल ना. शाला जय बालाजी जय बालाजी. हे माझी बायडी आहे ना, सारखा मायकेमध्ये जाऊन राहते. हे माझ्या सरला लई दर्द असते. हे मी ठेवत्या, तू कधी येईल मग. शाला आज बायडीचा फोन आला, बहुत दिन झाला होता. शाला ही बायडी माझी आहे ना, सारखी मायकालाच जाते. 3 बायडी असून काय उपयोग नसते माझा. शाला मला हाताने करून खावं लागते. ती बाई येते आणि माझं जेवण बनवते. जय बालाजी जय बालाजी. शाला हे रोकडामुळे मला गावामध्ये राहावं लागते. सावकाराचा कोहिनूरचा हिरा आहे वय घरात. सावकाराला कुठं माहिती हाऱ्या. काही जरी झालं ना सावकार, हाऱ्या तुमचा हिरा उडावणार म्हणजे उडावणार. याला पण हिरा उडावले आहो, त्या हिऱ्याचं करायचं काय. याला मुडीला बी कोण घ्यायचं नाही माझ्याकडून. नाही ऐकणार तरी ऐकणार. माझा अंदाज आहे काहीतरी 5 कोटी त्या हिऱ्याचं किंमत आहे. 4 कोटीला देऊन टाकायचा आणि डायरेक्ट गोवा. नाऱ्याला म्हणत होतो चांगलं तर गेलाय गावाला 2 दिवस. बाबा लगीन डिंचंग डिंचंग 12 अंडी 5 बकरी बस खाली. येडा काय रे तो. कांडीन मटन ह्याच्याशिवाय काय तुझं ती माहिती तुला माहिती का काय. अरे ते हिरा हिरा सावकाराचा गुटका वय. अरे गुटका नाही, तुला हिरा माहित नाही वय. ते हिरा असा गोवा करून खाते तो हिरा वय. तो हिरा नाही ला का, सावकाराचा एक हिरा आहे. कसला. कोहिनूरचा हिरा आहे. तर ते माझ्या डोक्यात उडवायचा. कोहिनूर बी गुटक्याच नाव आहे. अरे लागा तू गुटक्या म्हण नको लाका, तू येड आहे काय रे. सारखे लाका ती 12 अंडी कळशीभर दूध आहे गुटक्या नार काय बोलतय लाका. तू फक्त माझ्या बरं चल, तुला सांगतो 5 कोटीचा हिरा आहे. जास्त कमी व्यवहार जरी झाला तर 4 कोटीला देऊन टाकू. तुला 400-500 रुपये देऊन टाकू तुम्ही. 400-500 थोडं झालं वय. 8 दिवस अंडीन म्हटलं खाचीन. चल पटकीने तू माझ्यावर. दरवाजा उघड. कुलूप लावलं डिंचंग, कुलूप लावलं डिंचंग. चक्की चुरा कराय आलो का. कुलूप लावलंय म्हणून वराडतोय वय येडे. येड झालं काय लागतंय की. कुलूप कस काय लावले. सावकार 12चा आहे, ते कुलूप लावून गेला असेल. तुला लय मोठा टाळा टाकलाय. वर चल मागणं जा. वरडू नको लागा तसा. वाट्या चल की बाटकीनी. अरे वाजवू नको. हलक्या पावलाने दमानी चाल की. तुझ्या बापाने रांगत चाललेलं का. 8 दिवस लागते किती हिराती करायला. हा जोरात लात घातली. आलंय माझ्यावरती करायला. माग पुढं बघत बघत हळूहळू ये. शाला जय बालाजी जय बालाजी. चिकू तर चांगला लागलेला असतो. ही गाडी ना धुवायला सांगितला तरी धुत नसती. जय बालाजी जय बालाजी. शाला माझा रोकडाचा काम. शाला हे हर्या आणि गोट्या माझ्या बंगल्यापाशी काय करते. शाला यांचा चोरीचाच विषय दिसते. मी जाते आणि बघतेच. बघतो महाग. गोट्या बोला की हरिराजी. कालवा करू नको. नाही करत मी. बघतो महाग सावकार आलाय का.
वाट्या फासाटला असतो गाड्या वाट्या आहे ना मी हितच आहे हरिदाजी. इकडं तिकडं जर गेला ना कातड काढीन वाळाय घालीन बर का थांबा आता हत्यार हरिदाजी हा कुलूप नाही मग काढा की दरवाजा. नाही ते कापून काढतो मी हत्यार बंद आलोय सावकार आल्यावर बघ रे माग कोण आहे का तुला सांगतो सावकार आहे ना व्यवस्थित काप. एकदम एकदम हरिदाजी व्यवस्थित काप. व्यवस्थित कापतो कुठनं सुरुवात करू बरं सावकार बघ रे आला तर खेळवय ना. नाही सावकार कुठला येतोय तेव्हा मीच आहे. हा हा आणि तुला सांगतो जर सावकार आला आणि मी जर गावलो ना कातड काढीन बरं का मी. नाही सावकार कशाला तुम्ही माझं लक्ष आहे सगळी. हरिदाजी तुम्ही काळजी करू नका. पेदर नाही तर काढीन मुसकाडीत तुला खायच्यात ना अंडीन 12 ती काय म्हणतात तुला मटण 12 अंडी 5 भाकरी कळशी भर दूध डिंचांग 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 डिंचांग. अरे गप रे काय कालवा लावलाय का आपण कराय काय आलोय तू करतोय काय अशाने काय होईल माहिती का सावकार आलं तर गावलो तर आपण मारलं जाव असं करू नाही तुला देतो अंडी बिंडी तू शांत बस. हरियाणी मला अजून ओळखलाच नाही. मी काय म्हणतोय हा हरिदाजी हा बोल बोल बोल. सावकार आलं तर काय करता लो. सावकार वय त्याला सांगेन सावकार पोटास पाण्यासाठी करावं लागतं आम्हाला त्याचं काय असतं का तुला तुला का तू चूर करायला आलाय का तुला मस्त करायचं पाहिजे थांब तुला बघतो. शाळा शाळा माझी चोरी करते माझी चोरी करते माझी चोरी करते. ए शाला बघ वर बघ शाला इकडे काय होत कशा वाटला शाला इकडे बघ कशा वाटला कोंडाली राव मला चोरी करते मला चोरी करते शाला मी तुला सोडणार नाही. शाला थांब. जय बालाजी शाला मी तुला सोडणार नाही. जय बालाजी मी तुला सोडणार नाही हर्या. जय बालाजी शाला इकडे पळते काय शाला इकडे पळते मी तुला सोडणार नाही. जय बालाजी ए हर्या थांब जय बालाजी शाला हर्या मी तुला सोडणार नाही. शाला दे नार्या हर्या माझ्या सारला दर्द करते शाला कुठे गेला. जय बालाजी काय हरी लका इथं अंडी खात बसलाय वय लका तिथं चोरी करायला गेलतो ना आपण लागतंय की एड बिड झालं काय लका एकट्याला टाकून आलाय वय पळून. मला सावकारांनी लय मारलं म्हणून मी पळालो. अरे लका माझ्या माग हातान सावकार कसा आला अचानक माघारी एकाएकी धरलं मुसकाडे थांबलंय. तुला का माग लागलंय सगळी आहे का घरी काय माहिती कुठे गेली तिच्या घरात असेल. काय एवढे अंडे खात जाऊ नको लका मरची बिरची मी आलो संगीकडून जाऊन शिकडे वय सगळे काय सांगे. अरे मगाशी ते कुत्रा आलं होतं बाबा. मगाशी आलं म्हणे माणसात आणि कुत्र्यात काय फरक पडतो. मला वाटलं कुत्रा साहेब बोल काय होतंय. तुझ्याकडे आलो म्हणजे 5 कोटीचा प्रश्न आहे. 5 कोटी काय सांगायचं मी घरात लगेच तुला ये लवकर. अरे ये लवकर बस पटकीने. तुला चहा ठेवू का कॉफी का थंडगार मागवू काय तर. कसं गे वास पाटल्यावाने लाका 5 कोटीचा लाका शब्द ऐकला की आता सगळं तुझं बाहेर निघायला लागलं. अरे तेवढाच माझ्या नवऱ्याला हातभार होईल. बिटर तरी हाय की अरे टोस्ट बी हाय. नाही नको आता मला माहिती पण पैसे काय तुझ्या बापाने मनी ऑर्डर ठेवली नव्हती माझ्याकडे की लगेच त्याला एक प्लॅन या म्हणजे काय करायचं तुला सांगतो सावकार नाही वय. हा सावकार गेलत तिकडं दुबईला तेव्हा त्यांनी कोहिनूरचा हिरा आणलाय. त्या हिऱ्याची किंमत किती 5 कोटी. 5 कोटी 5 कसं येईन तुझ्याकडे 5 रुपये नसत्यात सांगे कधी आणाला महागाई तू खरं सांगायचं म्हणूनच ती तुझं नाही वय त्या आवडीचं भाऊ तो काताडा घेऊन गेलो तुम्ही सावकाराच्या इथं. हो खुशाला आम्ही तिथं हिरा चोरा गेलो तर काताडा तिथनं पळून आला आणि घरी अंडी खात बसलाय. एवढा शेण नाही तो. तर तुला कुठला आणलाय आपल्याला जावा लागेल तुला सांगतो. अरे बाबा लाताळ जर काय झालं तर कुत्र्यावानी मारल तो सांगे नाही लाताळ होत. तुला सांगतो सावकाराची बायको बायडी हिथं काम कष्ट करत होती सगळं हँडल करत होती तेव्हा सावकाराने जाऊन तिथं हिरा कमावला. तुझं हिंडत इकडं तिकडं वाड्या वगळीने. अरे तुझ्या काय बापाचं काय जात आहे का. पण नीट वागाव ती सती सावित्री माहिती किती भारी होती नवऱ्यासाठी. मी सती सावित्री तिच्यात काय कमी आहे. अयो संगे तू सती सावित्री वय. सती
केली मी. तुला त्या हा. सती सावित्रीचा इतिहास माहितीये का? इतिहास हा काय माहित नाही बाबा, पण मी सती सावित्री आहे. नाही सांगतो की हा. ती ज्या वेळेस तिचा नवरा 1 वर्षाने वारणार होता लग्न हा. व्हायच्या आधी, हा. तरी सुद्धा तिला माहित असताना भविष्यवाणी केली नारद मुनीने, हा. तरी सुद्धा त्या बिचाऱ्याने लग्न केलं. होयो. 1 वर्षात मरणार आहे माहित असताना त्याला सती सावित्री म्हणतात. आणि हा. तिने 2 दिवस उपास धरलं. हा. तुझ्या गत नाही उपास, वासपाटल्यागत खात खिचडी खा हे खा ते हा. खा, दिवसभर चरत राहत. चलत उपास राहत. नव्हते. अरे मी तर उपास कसा धरते माहिती का? पाणी सुद्धा पित नाही मी. हा त्याच्यामुळे वय 2 नवरं झालं. वाईस नीट अरे, कर की हा, ते कसं आहे का नाही, माझ्या नशिबातच होतं त्याच्यामुळे ते झालं. फुडला एक हा. मग तू ती गेली सरपण तोडाय गेलं हा. सत्यवान. हा तर तिला माहिती होतं की आज आपलं शेवटचा दिवस आहे. हा नवऱ्याचा. नवऱ्याचाच की. हा, हा. मग ती माग गेली. हो तर ती वारलं. वारलं होय. आता दिवस भरून आल्यावर काय हो, मग काय? तर तुला सांगतो ती वारल्यानंतर हा. यमदेव तिथं आलं हा. जाग्यावर. तर आपला आत्मा काढला हा आणि घेऊन घेऊन गेला. जायला लागला. हा. तर ती माग गेली त्याच्या. सावित्री होय. मग काय हा. मग यमदेवाला जाणवलं आपल्या माग कोणतरी येतय म्हणून. हा. मग तुला सांगतो तिथं गेलं का हम्म. यमदेव लगेच ती म्हणला का ग आली. हा. ती म्हणली काय नाही मी उपास धरलाय आपलं सोडून द्या. हा. ते म्हणले तसं नाही. हा. ते म्हणले तो म्हणला तू दुसरं काय बी माग, हा. पण ह्याचा आत्मा काय मागू नको. तर त्या बिचाऱ्याने काय केलं माहितीये का? काय केलं? अगं तिने म्हणलं तिचं सासर होतं आंधळ. कोणाचं? तिचं सासर हा, हा, सावित्री. हा, सावित्रीचं, हा. तर ते म्हणले माझ्या सासऱ्याला पहिल्यासारखं डोळं दे. हा, हा. आणि हा. त्याच्या आईला तो लाका ते कांत्याचा ते काय म्हणतात म्हातारा आलता एक दिवस. हा पण तो कांत्याचा म्हातारा नव्हता. अगे किती मारला लाका तो. हा, सासऱ्याची वाईट तर कदर करत सांगे. काय करू कदर करून? हा? करू नुसता सांगे. आलाय, भीक माग भिकाऱ्या का? भिकाऱ्या पण थोडी दान ठेवत जा, दान ठेवत हे बघ, जा. ही आहे का नाही हा. संगी काय चीज आहे का नाही हा. अख्ख्या गावाला हा, माहिती. मग? जेव्हा कोण माझ्या वाटा जात तेव्हाच मी दुसऱ्याच्या वाटा जाते. त्याच्यामुळे तुला सांगतोय मी तर वाईट ते सती सावित्रीचं वाईट थोडं हाय माझ्यात. म्हणून हाय, हाय माझ्यात सगळं आहे. तेव्हा तुला सांगतो त्या देवाला दया आली. हा. आणि शेवट देवाला दया आली आणि मग तिने आत्मा माघारी दिला. अयो! आणि तुझ्याला का एक गेलत मुंबईला ते आलं माघारी त्याच्यावर भांडण काढते ते कांत्या वाड्या वगळीने हिंडतय. अरे, कुठल्या अँगलने तू सती सावित्री आहे ग? मी सती सावित्रीच आहे. त्या हा. सरपंचानं आहे का अगं, नाही सती लग्न सावित्री. लावलं का नाही हा. म्हणून ते मला जख माराय करायला लागलं. नाहीतर आहे का नाही नाऱ्याचीच बाईक होती ना आजपर्यंत. अगं होती पण ते नाऱ्याने दुसरं केलं. पण त्यानं मला हा, काडीमोड अशी राहिली दिला. असती. त्यानं हा. काडीमोड दिला म्हणून मी बी दिला. म्हणजे वापसला असल्या जाऊन लगेच दुसरं लग्न केलंय वय ग. हा? समजावत कोण होतं मला? तू चालला होता का अगं, नाही मी समजावाय? समजावत होते आणि हा. स्वतःला सावित्री म्हणून घेते. कशाला त्या पवित्र स्त्रीचा अपमान करते ग? हा, पवित्र स्त्री. व्यक्तिमत्व मी गावाला माहिती सुद्धा सती सावित्री आहे. विषय संपला. तुला जे काय मुद्दा बोलायचा ते बोला आणि पाच दिवशी निघून जा तू बरं का? डुप्लिकेट सती सावित्री हा. सांगू मला. असू दे. हा? हाय. तुझं सगळं गुण मला माहिती सांगे. डुप्लिकेट असू दे नाही तर खरं असू दे पण हाय ना. हा हाय ना. काय सावित्री तू सांगी सावित्री नाही. हा. आणि एखादा ते देव त्यांना देवाचं ते असायचं आशीर्वाद. आणि तुझ्या मागे कोण आहे संगे? हो, कोण चार नाही. फुटकी भांडी ह्या ज्या तुझा हे असला परपंच देते का मग मला परपंच घेऊन करते मग नीट हे काय असलं दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवण्यात तुझं निम्या अरे आयुष्य तुझ्याकडनं अपेक्षा जरी ठेवली ना तरी ती पूर्ण होत नसते. हारे अगं अपेक्षा ठेवूच नको ना. हा? नाही ठेवत नाही. हा, मग ती वाईज नीट वाग. आणि तू जर आली हा. हिरा अगं, त्या सावकाराचा आणू ना चोरून हिरा. हा, हा, हा. तर ते हिरा 5 कोटीचा मी गिराईक बघतो 4 कोटीला तरी जाईल संगे. गेल्या वेळेस बी काय तर तू अगे, केलं कुठले बाबा काय माहिती ना किती मारला होता त्या माणसानं. बरं जाऊ का एकटा? तुला नाही. नको आहेत का? तुला श्रीमंत व्हायचंय का? अरे पण करायचा कसा प्लॅन ती सांग. अगं तू नुसतं माझ्या बरं चल माग पुढं बघायचं. मी त्यांच्या पार- पुढे जावं लागल. अगं, पार- अरे कुत्रं लय मोठं आहे त्यांचं. अगं त्या कुत्र्याची वाट लावली म्या मागणं पार शेवटच्या दरवाजापाशी गेल तू. अयो हा? कशाला झक मारायला पळून आलं काताडा माझ्यावर आलेला ना खात बसला म्हणून माझ्या गेला असताना की परवडला असतं घेऊन कवच आला असता तू. एकटा वय मग? नाही एखादा दोघं लागतात. तू काय कर माहिती संगे हा. तुला 1000 रुपये देतो तू चल माझ्या. किती? 1000. आणि काय 5 कोटी 10,000 रुपये तुझ्या बापाने ठेवले. अगं ते अंडे खाणाऱ्याला तर 500 ठरवलेला ना. नाही ना म्हणजे तुझी काय किंमत आहे का अशी? हा 250 60 रुपयावर लाख रुपये जात म्हणजे 5 कोटी तू घेणार आणि त्यातला 1000 रुपये मी मला घेणार. 5 कोटीत 1000 कमी नाही तो होणार. हा. 5 कोटी कसं म्हणता येते? नाही मला काही सांगायचं नाही. 2 कोटी मला पाहिजे. संगे तोंडात तोंड आहे का ना आरशात बघाव त्यात अरे बघाव सकाळी- आपण पात्र आहे का 2 कोटी कमवाय. सकाळीच बघितलंय मी. मला सकाळीच देखणं जे बघितलंय. आहे. आहे देखणं. तुला मंजूर असेल माझी ही आट
तर थांब नाहीतर चालायला लाग बरं. याला मी बी नडलोय बर का काय दोन पर्याय कोट. नाही बी नाही. तुला 3 कोट भेटतात. 3 कोटीला तवा वेळ पडल्यावर 4 कोटीचा 3 कोटीला बिहिराय देऊन मोकळा. त्याचे काय कागदपत्र आहेत का काय आपल्याकडे? मग 1.5 कोटी दोघं. बर जे काय असेल ते तुझ्यापेक्षा थोडं जास्त मी घेणार. बरं एका दुसरा रुपया बरं तू मला सांग, हा. तू दिवसा जर कामावर खुरपाय बिरपाय गेले तर तुला 300 रुपये मिळतात. पण भेटतात हा, आणि रोख. मला तिथंच मला 500 रुपये हजेरी. मग गाड्याच्यात आणि बायच्यात काय फरक आहे का नाही? अरे मग काय करू मी? अरे एवढं त्या तू काय ते सरपंचाच्या जबड्यात हात घातल्यावर तिथं जायचंय आपण. हा? जायचंय तू नुसतं ध्यान ठेवायचंय. सगळा हिरा मीच उडवणार आहे की हा. इडी बिडी काय का सांगे? सरपंच म्हणते सावकार ते सावकार. तुझं हा. गिन्यान गेलं नाही, एवढं नाही. तेवढं. ते असू दे, मी घेतो समजून. तू चल हो. पटकन. हा, जर काय लाताळ होणार नसेल तर लाताळ होत नाही मी असल्यावर. तू चल माझ्या बरं निसते. लगेच चल. हो. हा. बाई कुत्र का भुकतोय कळना. खा बाई खा, लय भूक लागली असेल. दूध तरी चांगलं दिसतील. जय बालाजी जय बालाजी. ए शाला नास्तिरीन बाई. काय हो? ए शाला ते हाडा दिसला का? शाला माझा सारखा माझ्या सरला दरद करते. ते अहो, गावामध्ये म्हणते चोरी मी. करायला लागले होते. ते मी त्याला पकडत होते पण शाला ते पळून गेले. जय बालाजी जय. मी त्याला सोडणार नाही. अहो नाही अरे दिसला दिसला मला, नाही दिसला. शाला नाही दिसला. कुत्री भुकते तरी म्हणते कुणाला भुकतेत कुत्री. शाला कसला कुत्ता असते तुझा रे? ते शाला भू 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 करते. त्याला जरा खायला घालनी. अहो, तुम्हाला बघूनच भुकायला लागल्यात. ए शाला मी काय म्हणते मास्तरीन बाई, हम्म. हे तू म्हसला खायला घालते हम्म. हे म्हैस आणि तू सारखाच दिसते. अहो सावकार, तुम्ही एवढं काळ आहे रेड्यावानी तरी मी म्हणली का कधी? ए शाला ती पण तू खरी बोलते. मग? पण मला काय म्हणायचे, तुमच्याकडे बघून कुत्री सुद्धा भुकायला लागलेत माझी. खरा बोलला. मग पण हे ना गडी काळा दिसला तरी चालते आणि गोरा दिसला तरी चालते. पण काळ्यालाच कुत्री जास्त भुकत्यात. हे पण शाला मास्तरी बाई तू तर गोरी म्हैस दिसते. जय या की बालाजी द्या. जय बालाजी. तरी म्हणती कुत्र एवढं का भुकतं, एवढा काळा कुठं दिसतोय. तुला सांगतो चल, चल, सांगे, पटकन ये. 4 कोटी जर हिऱ्याचं आलं, हा. अगं तुला जाऊ दे 1.5 कोटी. अगं 2.5 कोटीचा मी मालक होईल. अयो म्हणजे आणि- 1.5 वय मला. अगं ठरल्याप्रमाणे. हा, नाही 5 सगळे कोटी ना. उंचीत बी आपल्या काय फरक आहे का नाही? अरे. तू एवढीस मी केवढा, मग त्या हिशेबाने पैसे वाटप पैशात पण तसं पाहिजे ना. होणार. हा, आणि तुला मला जास्त सांगतो, पाहिजे. मी तर राहणार नाही गावात. मग? डायरेक्ट गोवा. अगं अय्यो. गोवा हा. 500 रुपयाचे क्वार्टर तिथे 150 मिळते. मला इथं परवडतच नाही खरं तर. पण आपलं म्हणजे तू काय 10 रुपयासाठी गोळ्याला जाणार रे वय? हो, त्याला काय तवा. याड आहे काय? अगं अयो तिथं परवडण राहिला मला. हो, तुला सांगतो रोजचं 500 दारू महिन्याला 15,000 जातात. हो, तिथं बरोबर. खरं आहे का मग नाही? काय? आणि तिथं माझं जर रोजचं 150ला मिळले तर 4,500 काम होतंय. माझा परपंचाला होय? असतोय. चल माझं तेच नियोजन आहे. अरे हो मी तर पहिला बंगला बांधणार बाबा. अरे हळू बर कदमानी. सगळे ये. हा हाय मी तुझ्या मागच आहे. सगळे हा सावकार तर अजून आलं नाही. सगळे तूच हो पुढं, मी हाय माग. हा ए, नको नको जातो. अगे हो की पैशाला कशी नेम्याला नेहमी येचीन. चल मागं की पुढे पुढं अरे. बघतो. जा, जा. मला लय ब्या वाटतंय. नाही नाही कडे काढ. हाय हा कडी बघू जरा लक्ष ध्यान ठेव की अरे बाबा. अच्छे! होय. अरे मी शिकली बाबा इकडे ये. शिकली वय. हा. दामाने शक्य सांगे. नको तू काढ कडी. मी नाही उघडत कडी बाबा, तूच ये उघडाय. हो बाजूला मग. क्या तू दे हे लवकर. करायला आली तू? तर मी ध्यान ठेवती जा. माग ध्यान ठेव. हा, हा. सगळे बघा. अरे जा बाबा जा. अगं तोडावलंय मागाची सावकाराने आम्हाला म्हणून अरे घाबरतोय. नाही नाही आता नाही सावकार यायचा. जातो आत. सगळे हा लगा कडी काढली तरी दरवाजा आतनं बी कडी अरे काढली. जाबून बसला असेल. हा जा जा तुला सांगे, तुला माहित नाही अरेच येडबळ. दाखव की मग. आता बघ तू फक्त माझ्या मागे वास वास करत येऊ नको. नाही कळत जा तू पडदेशी. 1 हा 2 3. अयो अरे काय रे थांब बरं. अयो अरे सगळे अरे. काढ ना बाहेर गुतल्याला. अगं काढ की. अरे काय तुझं भांडीन गेलंय का काय? दादा की आता वादाला एक. अरे एका हिऱ्याच्या पायात घेतलं का नाही कमर? शिपुण्यामध्ये ठेवलेलं सांगा ती. काय मी ठेवलं नाही त्या बायडीने ठेवलं असेल लावायचं. सर. राहू दे ही. चल हो सांगे दरवाजा. चल 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 पडदेशी जुळू दे इकडं भांडी ती. सगळे ये पाटकीने. काय घरात कोण असणार आहे तुझ्या पुण्यात? हे तुला आता लावीन झनाटा ग बस की ग. अरे हिरा जाऊ दे आपण ही गाडी घेऊन पळून जाऊ.
अगं गाडी राहू दे, गाडी किती 10,000ची असेल तू हिरा बघ तू हो मोर माझा एक. नाही तुझा पुढे अगे सगळे तू बघ नाही तर आता ज्या बेवाला कसा कांटाळतो तसं मला तुला नाही इलाज आणि कांटाळावं लागेल तुझा चाकी. आता चावी कुठलं काढ तोडून सगळे. हे काय रे गपकी काय झोराळ बी का नाही असे ताप देत येत का नाही सगळे का लगा तुला आता मुस्काडीत पाडी ना कुठे रे झोराळ काय गावली ना उघड उघड लगा काय रे सगळे. हे सगळे काय भूत आहेत काय ह्या घरात सगळ्या भूताचं घर आहे काय. हे हार्या अरे घ्या खरं होता हे हार्या आता मुस्काड फोडीन बर का तुझं 500 वेळा माग बघाय मोकळे वय कोण हे हार्या नाताऱ्या वाहनाचं काय सगळे भूत आहेत काय घरात या. हा त्याला इकडे बघ काय वाटलं हे तो थांब तो भागू नको. काय वाटला कशा वाटला शाला इथेच थांब इथे इकडे इकडे त्याच्याकडे बघ. शाला तू पण त्याला मदत करते. कशी वाटला आता कशा वाटला भाई काय शाला कुठे गेले शाला मी तुला सोडत नसते. जय बालाजी जय बालाजी. शाला माझा हिरा हा शाला हे माझा हिरा हे माझा हऱ्यावर विश्वास नसते. शाला मी तुला सोडत नसते. हर्या मी तुला सोडत नसते. जय बालाजी जय बालाजी. शाला मी ती संगीला सोडेल नाही. संगे ओ सावकार शाला हे गोट्या बी त्याच्या शाल्यासारखाच आडवा येते. ए गोट्या ते संगी दिसला का तुला. नाही दिसले संगीत आहे. शाला ते माझ्या घरामध्ये त्या हऱ्याच्या नादाने चोरी करायला आला होता. मी त्याला सोडत नसते. सावकार मला एक देताल का. हे शाला ते शाला पण मागते ते हऱ्या पण मागते आणि शंगी पण मागते. काय पाहिजे तुला. 12 अंडी 5 भाकरीन कळशी भर दूध. जय बालाजी जय बालाजी. शाला हे पण मला मागते. शाला मी आता गेलाय ना चांगला 12 अंडी 5 भाकरी आणि कळशी भर दूध देत असते. ए तुला 5 भाकरी पाहिजे असते ना. हो जरा डोळा झाक. हे 1 2 3 4 5 मिळला का भाकरी मिळला का भाकरी कशा वाटला. नाही मिळल्या. नाही मिळाला मग काय पाहिजे आता तुला. 12 अंडी. शाला आता याला 12 अंडी पण देते. खाली वाग जरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 मिळला का तुला अंडी. नाही मिळले. शाला जय बालाजी जय बालाजी. हे तर गेंडाच्या कातडीच असते. जय बालाजी नको याच्या नादी लागायला. काय बाया त्या बायाला सांगितलं सगळं स्वच्छ कर तर केलं नाही. नुसतं पैसे घेतात पगार घ्यायचा आणि काम तर करायचं नाही. मलाच करावं लागतंय सगळं. जय बालाजी जय बालाजी. शाला माझा हिरा शाला माझा रोकडा शाला माझा हिरा शाला माझा रोकडा. एवढं वासकन कसं येता तुम्ही असं अंगावर. ए शाला हे मास्तरीन बाई शाला माझा हिरा छोरायला ते संगी आला होता. हे मास्तरीन बाई हा शाला तू त्या संगीला शिकवला नाही हो. चोरी करायला. काय पण कसं बोलताय हो. मग तू शिकवला नसेल तू नाही ना चोरी करत. हा तर मी नाही ते डोक्यात तुमच्या ती चोरीच सगळं बसलं. शाला माझा रोकडा जय बालाजी जय बालाजी. शाला माझा रोकडा बी जाते. शाला माझ्या हिरा उपर हात मारते. सारखं रोकडा रोकडा करून ती सगळी चुरटी दिसते तुम्हाला. शाला माझी बायडीला मी काय सांगेल. काय सांगायचं सांगा. मी सोडत नसते. जय बालाजी जय बालाजी. याला सगळी चुरटी दिसते. कुठनं बी येतं अंगावर वासकन जय बालाजी करत. सावकार काय हिरा चोरून देणार का काय झालं तरी हिऱ्याला सुट्टी देत नाही. घाम झाला रे माझा. अयो बुद्धी सुचली आणि त्या हाऱ्याच्या नादी लागली. सगळे काय खरं नाही तुझं आता. चोरी करते लाताळ झालं का नाही. अयो पडली. अयो काय खरं नाही. अरे सावकार इकडे दे इकडे दे. अयो अगं संगे तू हे काय केलं. येडे काय पिली तू. पाणी पिली. अगं ती दारू त्या डरमात माझी दारू पिली का काय. दारू
आता काय अयो आता उद्या कधी व्हायचा मोठा म्हातारे अरे अरे मला भिंगतंय. तुझा बाया घरी तू बाया घरी जा. नाही तू थांब नको आमच्या दारात नको तू निघ येड्यावाने करशील सगळ्या पेल्या हो अरे मला भिंगतंय असं. हा मग तू तर फिरव आणि निघ गाड्या काय सांगे तू उद्या करशील आमच्या डोक्याला आजी असं मला भिंगतंय. ए अगं सांगे जा की तू तुला गाड्या रस्त्याला पहिली जा अगं म्हातारे कुशाल दारू पिली ही हा हायला आता कुठानच आहे अरे ना मला दारू पाजली. आता त्याला सुट्टीच देत नाही मी. आता बडवून काढणार त्याला मी. काय झालंय तुला असं का करती अहो मॅडम त्या अरेनं का नाही मला दारू पाजली. मग ही लाकूड घेऊन कुठे चालली तू येते का बोला येते का मर्डरच करणार आहे. अगं, पण ती लाख पाजल तुला काय पाहिजे होतं की प्यायचं का नाही पडशील. मॅडम जर तुम्ही शांत काय बोलू नका. अगं हरे किती चांगला माणूस आहे तुला माहितीये ना अगं गोकुळातला कृष्ण आहे तो. नाही गोकुळातलं नाही तो अख्ख्या गावातलं नसका माणूस आहे. तुझी उतरवाय पाहिजे बोलाय पण नाही. त्याला जेव्हा मी मारल तेव्हाच संगीची उतरल. तुम्ही माझ्यावर चला मला त्याला मारायचं पडशील अगं त्याचं डोकं फुडशील मला चालायला येईल. थांब जरा मग मारा येईल का हऱ्याला चाला येईल मी संगीत दिवस त्याला नाही नाही आता तुला चाला येते का बघ चांगलं असं कसं की पण चांगलं बघ तुम्ही चला मला त्याला कसं त्याला सुट्टी देणार नाही. म्हातारे अगं संगीला दारू पिली ती डरमातली माझ्या आता सगळ्या गावभर वाना हिंडून कुठानाच झालाय मोठा आता कसं काय करायचं तिला माझ्याकडे आणली लय हानती. अगं कशाचं हानती बाया माणसाने कुठं दारू पित्यात वय आलंय डसा डोसून गेलंय माझ्या डरमात हा काय मोठं अवघडच आहे काय करायचं काय र अरे त्या संगला दारू पाजली होय का तुला कसं माहिती रे सगळं गावला खायचं सगळे गाव येत हो तिकडे पळ तिकडं जित येत लोकांनी नुसतं दारू पाजले म्हणते का आम्ही पाजले वय काय बी काय बसलो वर आम्ही हे असला कुठाना झालाय म्हातारे सकाळपासून म्हातारे सगळी गावातली येते तर मलाच विचारते संगीला दारू पाजली येऊ का बघून चक्कर टाकून येऊ का अगं पिली पण ते दारा मापलं हरिदाजी आमच्या संगीताला दारू पाजली होय तुम्ही पाजली ये मला दे थोडी मिळेल का ये बस दोन पाया बस अजून खाली बस थोडा बस तू लागतंय की हरिदाजी आणला बाई अयो 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 आगीत न उठलो आणि फुपाट्यात पडलो चालता मिळेल का? हो माघारी अयो काय बी काय बसलोय दुकान टाकलंय वर आम्या दारूच जी ती येतय म्हणतय संगीला दारू पाजली संगीला का ते डराम लपावलं पाहिजे पोलिस बिलच आली तर खेळच होईन म्हातारे हळू चाल बाई संगे तेच आहे पिली पण हाऱ्याचं घर बरं लक्षात राहिले तुझ्या मी काय तुम्हाला दूध कोळी दिसते का? दूध कोळी नाही पण आता झाली की पेल्यामुळं म्हातारी बघते माझ्याकडे टाकत आता तू नाचते असे म्हणल्यावर बघणारच की म्हातारे तुझा नातू कुठे सांग मला सांग तुझा नातू कुठे त्याच्याशी मला लगीन करायचं अगं ते म्हातारीच्या डोक्यात पडलं असतं की काय कळतं का नाही तुला संगे मॅडम ही बेत कशाला की अरे तूच दारू पाजली नाही मॅडम मी कशाला पाजली आलोय गेलोय डोसून येत कसं करते आहे का पेल्यापासून चढली याड लागलं काय गाव काय म्हणेन माझे सासू आहे माझी मॅडम ही हलवा गाड्या काय खरं नाही लगीन कर अयो आम्ही बरं भिंडतोय गावात रणकती नको तसला उद्या नाही जोडायचं आपल्याला नको नाही नको काय वेड बीड लागलंय का काय तुला नाही मी त्याला मारणार अजिबात नाही तो माझा नवरा आहे अगं तिकडं कांत्या वाड्या वगैरे हिंडतय त्याला अंधरून नांदव त्याला कसं मरू दे तू हे सगळे अजून थोडी पी पण तसं लागण्याचं काय
एक तर आता वावराला तिला तीन काय करा पट- त्या अवलाद न्या सरकारी दवाखान्यात आणि एखादं इंजेक्शन करून आणा येड्यावानी लागलंय काय तुला माहितीये ना दार उतरायचं सांग काय तरी दारू होय. उद्या सकाळी ये. तुला उतारा देतो सांगे अजून एक. अरे आता सांग बाबा तिला कळतं. माझी आजी सासू आहे इथं मग मला कोण बोललं का नाही मग मी त्याला पुढे ए अगं सांगे काय आमच्या दारात तमाशा लावलाय का काय शेजारी पाजारी म्हणते निक्की पटकिनी नाही तू माझं नाव ए नाही नवरा नाही नाही आपल्याला नाही बाबा जोडायचं अरे अरे, आता उतरायला सांग बाबा आता काय लग्न करतोय चल हा नाही हाय कमी सकाळी आंघोळ बिंगोळ करून मग कळेल हा काय डोसून आपण मेकअप करून येऊ चल चल मेकअप माझा नवरा आहे त्याला घेऊन जा. नवरा त्यांच्याच घरी असतो. कशाला येतो आले? चल आपण मेकअप करू चल म्हातारे. आम्ही देतो बाबा आम्ही तुझ्या घरी तू जा. चला बघा, आपण मोठा उद्योग झाला. नटून फटून येऊ चल. हा ग ये ग आता पहिले काळ कर माझ्या पुढनं म्हातारे काय इडी बिडी तुला का दोन गोट पिलं पण मोठी आव्हान ती ही हा कशाला ठेवली होती तिच्या अगं मला काय माहिती ती डोसन म्हणून मला लागते आपला आल्यावर पळापळी झालती म्हणून पिली. नाही आता मी काय करतो म्हातारे 2-4 दिवस गाव सोडतो गाड्या ही डराम निघतो तर अंगलटच यायचं दिसतं ही